मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, तुमची इच्छा, तुमची मनोकामना 100% पूर्ण करणारं व्रत कोणतं आहे? अहो, अर्थात संकष्टी चतुर्थीचं व्रत. प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येत असते आणि या संकष्टी चतुर्थीला फक्त उपवास करणं पुरेसं नाही. जर तुम्हाला तुमची इच्छापूर्ती करायची असेल, मनोकामनापूर्ती करायची असेल, तर आणखीन काही गोष्टी करायला हव्या. पण त्या गोष्टी कोणत्या आहेत? त्याचबरोबर इतकंच नाही, जर तुम्ही आधीच संकष्टी चतुर्थीचा उपवास करताय आणि आता तुम्हाला त्याचं उद्यापन करायचं आहे, तर ते कसं करायचं? सगळ्यात महत्त्वाचं, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास करायला नाही जमलं तरी गणपती बाप्पासाठी काय करावं आणि काय करू नये, एकंदरीतच काय, संकष्टी चतुर्थीच्या व्रताबद्दल अथपासून इतीपर्यंत म्हणजे सगळी संपूर्ण माहिती तुम्हाला या एकाच व्हिडिओत मिळणार आहे. तुम्हाला फक्त लक्ष देऊन ऐकायचं आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी काही ज्योतिषशास्त्रीय उपायसुद्धा बघणार आहोत, जे संकष्टी चतुर्थीला करायला सांगितले जातात, ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारायला मदत होते किंवा नातेसंबंध सुधारायला मदत होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही मानसिक शारीरिक त्रास असेल तर त्यातून बाहेर पडायला सुद्धा मदत होते. असे उपायसुद्धा आपण बघणार आहोत. वेळ न घालवता सुरुवात करूया. यंदा 6 मार्च 2026ला आलेली आहे संकष्टी चतुर्थी. मंडळी, प्रत्येक महिन्याच्या कृष्ण चतुर्थीला संकष्टी चतुर्थी हे व्रत केलं जातं. हे व्रत फार प्राचीन आहे. भगवान श्रीकृष्ण बालवयात अतिशय खोडकर होते, हे तर सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी आपला खोडकर स्वभाव सोडून द्यावा आणि इतर मुलांसारखं वागावं म्हणून यशोदा मातेने हे व्रत केल्याचा उल्लेख पुराणात आढळतो. हजारो वर्ष हे व्रत भारतवर्षात निष्ठेनं पाळलं जातं. त्यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते. संकष्टी चतुर्थीला दिवसभर उपवास केला जातो आणि रात्री चंद्रदर्शन करून, चंद्राला नमस्कार करून, गणपती बाप्पाला नमस्कार करून, गणपतीची आरती करून नंतर उपवास सोडला जातो. सर्वसाधारणपणे हीच पद्धत सगळ्या घरांमध्ये अवलंबली जाते. उपवास सोडताना गणपतीला आवडणारे लाडू, मोदक असे पदार्थ नैवेद्यासाठी केले जातात. हे एक काम्य व्रत आहे. काही व्रत केवळ सेवा म्हणून निष्काम मनाने केली जातात, तर काही व्रत इच्छापूर्तीसाठी केली जातात. संकष्टी चतुर्थीचं व्रत इच्छापूर्तीच्या उद्देशाने केलं जातं. मनोभावे हे व्रत केलं असता गणरायाची कृपादृष्टी लाभून इच्छापूर्ती होते, असा भाविकांचा आजवरचा अनुभव आहे. आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही गोष्टी आवर्जून कराव्या. जसं की सकाळी उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून आंघोळ करावी. दिवसभर गणेशाचं चिंतन करून उपवास करावा. आवश्यकतेनुसार उपवासात चालणारे पदार्थ खावेत. दिवसभर आपला कामधंदा, उद्योगधंदा करावा आणि संध्याकाळी आंघोळ करावी किंवा हातपाय तोंड स्वच्छ धुवून नंतर पाटावर किंवा चौरंगावर तांदूळ ठेवावे किंवा गव्हाची लहानशी रास करावी. त्यावर स्वच्छ पाण्याने भरलेला कलश ठेवावा. कलशाभोवती 2 वस्त्र गुंडाळावी. त्यावर ताम्हण ठेवून